हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाणमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान, आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा जे काही असतील त्या सगळ्या काही पूर्ण होऊ देत. तुमचे जे काही प्लॅन्स असतील, तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्काराने लागू देत, अशी मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि येणाऱ्या आता नवरात्र उत्सवात आपल्या घरी येणाऱ्या अंबिका मातेच्या, आपल्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करते आणि लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर जसं की आत्ताच बाप्पांचं आगमन झालेलं आहे, विसर्जन झालेलं आहे आणि बाप्पा आपल्या घरी 10 दिवस विराजमान होते आणि मग ते गेलेले आहेत. तर सगळ्यांना छान छान बाप्पाने आशीर्वाद दिलेले आहेत की सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या छान छान इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी तर आपल्याबरोबर नेहमीच आहेत. त्याचबरोबर आता येणाऱ्या नवरात्रोत्सवात आपल्या देवी माता आपल्या घरी येतात, तर त्यांच्या चरणीही आपण प्रार्थना करूया की आयुष्यात सगळ्यांना जे हवं आहे ते नक्की दे, पण त्यापेक्षा त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते, आणि जितकी प्रत्येकजण धडपड करतोय की एवढ्याशा मुठभर सुखासाठी किंवा त्यांच्या इच्छेसाठी की आयुष्यात हे मिळवायचं ते मिळवायचं, तर ते सगळं काही जे प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला नक्की भेटू देत, अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज चला लगेच व्हिडिओ सुरू करत आहे. आणि ॲक्च्युली तुम्ही थंबनेल पाहूनच आलेला आहात हे मला माहिती आहे, कारण आजचं आपलं जे काही व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल आहे तेच काहीसं असं आहे की ते तुम्हाला इथपर्यंत येणं भाग पडलेलं आहे आणि तुम्ही आलेला आहात की नक्की काय झालं आहे आणि नक्की कशाप्रकारे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि जे काही नवीन क्रिएटर असतील त्यांना तर खूप सारे प्रश्न पडतात, त्यांना खूप असे एक्सपिरियन्स पाहायचे असतात, कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, मी सुद्धा अशा बरेचसे व्हिडिओ पाहायचे. तर त्यामुळे सगळ्यांचं स्वागत आहे प्रथमतः तर ह्या व्हिडिओमध्ये आणि लगेच मी विषयाला सुरुवात करते. तर हां, बरोबर, तुम्ही थंबनेल पाहून आलेला आहात तर तोच विषय आहे. ॲक्च्युली यूट्यूबवरती मी सुद्धा काम करते आहे. तर जे कोणी म्हणजे आत्ताचे व्ह्यूवर्स या व्हिडिओचे नवीन असतील तर पहिल्यांदा मला सगळ्यांना सांगायचं आहे, जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. घरची कारभारी फॅमिलीचा एक पार्ट बना, एक हिस्सा बना आणि नक्कीच मला सपोर्ट करा. कारण काय म्हणतो आपण, एका स्त्रीला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आता तर स्त्री शक्तीचा जागर सुरू होत आहे. तर त्यामुळे प्रत्येक स्त्री शक्तीला आपण सलाम करायचा आहे, नमन करायचं आहे, एकमेकींना नक्की साथ द्यावी अशी, म्हणजे प्रत्येकाने जर ठरवलं तर शक्य होऊ शकतं. तर असं विषय कुठेतरी भरकटत जाते. तर मी सुद्धा यूट्यूबवरती बरेच दिवस झाले काम करते, जसं आता तुम्ही टायटल थंबनेलवरून तुम्हाला काहीशी आयडिया आलेलीच आहे. तर जे कोणी नवीन क्रिएटर आहेत त्या सर्वांसाठी म्हणजे ही गोष्ट असेल की बाबा की काय सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि काय नाही. तर ॲक्च्युली तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच यातून काही ना काही मोटिवेशन असो किंवा काहीतरी टिप्स असो किंवा ज्या ठिकाणी तुम्हालाही असे माझ्यासारखे विचार येतात तिथे काहीतरी करण्याची इच्छा किंवा मार्ग सापडेल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका, कारण प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात, प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस असतात, ते वेगवेगळे असतात आणि एकमेकांकडूनच आपण शिकू शकतो. तर कृपया करून मला सुद्धा तुमचे अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मी यूट्यूबवरती काम करते. आता ॲक्च्युली विषय सुरू करूया. मी यूट्यूबवरती काम करते, त्याला जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत आत्ता जूनमध्ये. पण जसं मी टायटल दिलं आहे की यूट्यूबवरती माझी 3 वर्ष बरबाद झालेली आहेत, माझ्या आयुष्यातली 3 वर्ष ही वाया घालवलेली आहेत मी. तर ॲक्च्युली हे टायटल काहीचं निगेटिव्ह आहे किंवा काहीचं ह्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह आहे. तर कसं, तर तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर ॲक्च्युली खरं आहे की मी यूट्यूबसाठी 3 वर्ष दिलेली आहेत आणि मी सातत्याने काम करते आहे, पण माझ्या अजूनही हातामध्ये यश आलेलं नाही आहे. त्याचं काय कारण आहे, मी काय चुका केल्यात त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या चुका मी केल्यात ज्याच्यामुळे मला इतका उशीर लागला आहे, तर त्या चुका प्लीज, जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर चुकूनही चुका करू नका अशा प्रकारच्या. तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी करते. कारण कसं आहे ना, आपण कितीही इतरांचे व्हिडिओ बघितले तर जेव्हा आपल्याला पण म्हणतो ना, स्वतःच्या अनुभवातून माणूस लवकर शिकतो. दुसऱ्यांचं, कारण दुसऱ्यांचं ऐकणं हे आपल्याला लेक्चर वाटतं बरेचदा, पण स्वतःला आलेल्या अनुभवातून आपल्याला चांगली शिकवण भेटते. तसंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. मला सुद्धा 3 वर्ष झालेली आहेत यूट्यूबवरती. 2021 पासून मी यूट्यूबमध्ये आहे आणि क्रिएटर म्हणून काम करते. ॲक्च्युली सुरुवातीला मला सुद्धा काही गोष्टी माहीत नव्हत्या. सुरुवातीला म्हणण्यापेक्षा अजूनही नवीन नवीन गोष्टी मी सुद्धा शिकते आहे. काही चुका होतात त्यातूनही शिकते, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यासुद्धा बरेचदा आपल्याला माहीत नसतं. आपल्या बॅकग्राऊंडमध्ये कुणी नसतं, ओळखी पाळखीचं किंवा आपल्या एकंदर अवतीभोवतीच कुणी ह्या क्षेत्रातलं नसतं, तेव्हा बऱ्याचशा चुका आपल्याकडून कळत नकळत घडतात आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट, त्याचा डायरेक्ट परिणाम जो होतो तो आपल्या चॅनलवर होतो. अगदी तसंच माझ्या बाबतीत झालं. तर जसं मी म्हटलं आहे टायटलमध्ये की माझे 3 वर्ष मी यूट्यूबवर, म्हणजे यूट्यूबमुळे माझे 3 वर्ष खराब झालेले आहेत किंवा बरबाद झालेले आहेत. तर हे अशासाठी, कारण जे लोक मला पाहत आहेत, जे लोक माझ्या ओळखत आहेत किंवा जे आत्ता सध्या तसं की आपण म्हणू की रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल वगैरे, तर ते लोक की बाबा एवढे वर्ष झाले तू करते आहे तर काहीच झालेलं नाही आहे, अजून तुला सक्सेस नाही आहे, तर किती वर्ष अजून ट्राय करायचं आहे, मग हे एवढे वर्ष तू घालवले ती वाया गेली आहेत आणि तुझं दुसरं काहीतरी केलं असतं तर निदान आत्तापर्यंत तू काहीतरी इन्कम घेतला असता. XYZ असे बरेचसे सल्ले. आणि काही जण उगाच डिवचतात किंवा उगाच आपण म्हणू शकतो की वाईट हेतूने
की मग काय झालं का नाही पेमेंट अजून, मग काय अजून व्हिडिओज बनवते मग त्याच्यातून काही भेटतं की नाही असं. तर ह्या लोकांसाठी हे जे आहे 3 वर्ष माझी ही यूट्यूबवरती मी खराब केलेत किंवा आयुष्याची 3 वर्ष मी यूट्यूबवरती दिलेत, की माझ्या आयुष्यातला मी हा मौल्यवान वेळ वाया घालवला आहे, असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. पण ऑनेस्टली जर मी सांगावं तर म्हणजे मी सांगायचं झालं तर ॲक्च्युली थोडा उशीर आहे किंवा खूप उशीर झालेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण ज्या गोष्टी म्हणजे घडत आहेत, ज्याच्यामुळे वेळ लागला आहे, तर त्या बेसिकली माझ्या चुका आहेत काही त्यामुळे. आणि एक आहे की यूट्यूबवरती तुम्ही जर काम करत असाल, तुम्हाला कितीही दिवस होऊ देत. काही जण म्हणतात मला 6 महिने झालेत ताई, मला 3 महिने झालेत ताई, किंवा मला पण 1-1.5 वर्ष झाले ताई, पण अजून चॅनल मॉनिटाईज नाही आहे, अजून क्रायटेरिया कंप्लीट नाही आहे, 1K कंप्लीट नाही आहेत किंवा मग वॉच टाईम कंप्लीट नाही आहे. तर असं प्रत्येकाच्याच बाबतीत घडतं. काही जण क्वचितच असतात जे नशीबवान असतात आपण म्हणू, किंवा मग लक असतं त्यांचं, किंवा त्यांच्याकडे एखादी गोष्ट एक्स्ट्रा म्हणजे त्यांची तेवढी हे असते, डेडिकेशन असतं. पण आता एक सांगू का, यूट्यूबवर प्रत्येकजण काम करणारं डेडिकेशनच करतं, काहीतरी इंटेन्शन असतं त्यामुळेच करतं. पण प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतं आणि प्रत्येकाचं काय म्हणतो आपण, आता परीक्षा एकच असते, एक्झाम पेपर एकच असतो, पण प्रत्येकाला मार्क्स वेगळे पडतात. तसंच काहीसं यूट्यूबच्या बाबतीत आहे की तुम्ही किती दिवस काम करताय आणि तुम्हाला अजूनही यश मिळालं नाही आहे. काही जणांना 6 महिन्यात, अगदी 2 महिन्यात, 3 महिन्यात चॅनल मॉनिटाईज होतं, काही जणांचं 6 महिन्यात पेमेंटसुद्धा येतं. तर हा प्रत्येकाच्या कामाचा भाग आहे. त्यांचे कंटेंट कसे आहेत, त्यांचं चॅनलचं त्यांनी निश कोणता निवडला आहे, त्यांनी कोणत्या थीमवरती काम करतायत ते पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ते कसे टॉपिक देत आहेत हे सुद्धा आहे, किंवा त्यांची मेहनत असेल, किंवा मग त्यांचं एकंदर लक म्हणू शकता, किंवा काही चेहरेसुद्धा लोकांना खूप आवडतात. व्हिडिओपेक्षा चेहऱ्यांना खूप महत्त्व दिलं जातं. काही चेहरे पण लोकांच्या आवडीचे होतात, त्यामुळे लोक जास्त त्यांना व्हायरल करतात. हे सुद्धा कारण असतं. कसं आहे ना, व्ह्यूवर्सला कोणती गोष्ट आवडेल हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे आपण फक्त काम करत राहायचं. आणि आता प्रश्न आला इथेच की आपण एवढे दिवस जर यूट्यूबसाठी दिले तर ते आयुष्यातले आपण बरबाद केले का, वाया घालवले का? तर अजिबात नाही. यूट्यूबवरती तुम्ही केलेलं काम सातत्याने तुम्ही कितीही दिवस करा, तुम्हाला यश कधी ना कधी मिळणार, हे 100% तितकंच सत्य आहे. फक्त तुम्हाला तितकं पेशन्स पाहिजे, तुमच्यामध्ये तितका संयम पाहिजे. असं नाही आहे की तुम्ही 4 वर्ष, काही जण 5 वर्ष देतात यूट्यूबसाठी पण अजूनही यश भेटलेलं नाही, पण ते तुमचे वाया गेले असं तुम्ही म्हणूच शकत नाही. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटलेला असतो. जरी तुम्हाला इन्कम नाही भेटला तरी तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतात. आता माझं जरी म्हटलं तरी मला अजून इन्कम सुरू नाही आहे झालेला, पण मी बरेचसे एक्सपिरियन्स घेतले, बऱ्याचशा गोष्टी मी सुद्धा शिकले. डेली लाईफमध्ये असो, डेली रुटीनमध्ये असो माझ्या, किंवा लाईफस्टाईलमध्ये असो, बऱ्याचशा नवीन गोष्टी माझ्या आयुष्यात ॲड झाल्या यूट्यूबमुळे. मी बऱ्याचशा गोष्टी आत्मसात केल्या, काही सवयी चेंज झाल्या यूट्यूबमुळे. ह्या चांगल्याच गोष्टी आहेत. प्लस चॅनलमध्ये मी बरेचसे इम्प्रूव्हमेंट करत गेले, कारण सुरुवातीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्याच्यामधून तुम्हाला म्हणजे सहज समजू शकेल की बऱ्याचशा कॉन्फिडन्स लेवल कमी होता, किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात की कसं व्हिडिओ शूट करायचं, कसं प्रेझेंट करायचं, थंबनेल कसं बनवायचं, लोकांना अट्रॅक्ट कसं करायचं, बऱ्याच गोष्टी, आपले व्ह्यूवर्स आपल्याकडे कसे आणायचे, बऱ्याच गोष्टींवरती काम करायला लागतं. आणि जसं जसं तुम्ही त्याच्यामध्ये सातत्याने काम करत जाता तसं तसं तुम्हाला एक्सपिरियन्स येत जातात, अनुभव येत जातात, आणि त्यातून तुम्ही शिकत जाता आणि चॅनलमध्ये ग्रोथ होत जाते. तर आता मुद्दा आहे की आपण जर एवढे दिवस यूट्यूबसाठी देतोय तर आपण वाया घालवतोय का, पुन्हा एकदा तिथेच येते मी. तर अजिबात नाही, हे तर मी आधीच क्लिअर केले. आणि मी सुद्धा अजिबात असं, मला अजिबात कधीच गिल्ट वाटत नाही या गोष्टीचं की मी यूट्यूबवरती काम करते, तर मी एवढे दिवस माझे काम करून मला अजूनही जर हातात काही नाही आहे तर मी खूप म्हणजे चुकीचा निर्णय घेतला आहे, किंवा माझं टाईम वाया घालवते किंवा वेळ वाया घालवते. कदाचित माझ्या आजूबाजूच्या लोकांना, फॅमिलीतल्या लोकांना इव्हन वाटू शकतं की काय हा टाईमपास चालू आहे, किंवा काय फालतूगिरी सुरू आहे हिची, की एवढा वेळ देते, एवढं काम करते, काही असेल XYZ, ही एवढं ह्याच्यामध्ये जीव होते पण हिला काहीच भेटत नाही आहे, कशाला हे करते, द्यावं सोडून. पण माझा एक ठाम निर्णय आहे आणि मी ठरवलं आहे, आणि मला फक्त माहिती आहे की मी फक्त याच्यातच काहीतरी करू शकते. कारण लहान मुलं सोडून जाऊन मी प्रयत्नसुद्धा केलेला आहे. मी मुलांना घरी ठेवून 2 महिने 3 महिने जॉबसुद्धा केला आहे, पण ते खूप डिफिकल्ट आहे, ज्याच्यामध्ये तेवढे गट्स आहेत. ज्या महिला ॲक्च्युली घर आणि मुलं सांभाळून जॉब करतात ना, वर्किंग वुमन आहेत, त्यांना तर मनापासून हॅट्स ऑफ आहे, सलाम आहे, की खरंच तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या मेहनतीला काय म्हणू शकतो की सलाम आहे, की कसं तुम्ही मॅनेज करता तुमचं तुम्हाला माहीत. मी 3 महिनेच केलं, पण मला खूप त्रास झाला त्या काही दिवसांमध्ये. इमोशनली असेल, मेंटली असेल, फिजिकली तर ऑफकोर्स होतोच. आणि बरेचदा काय होतं की आपल्याला आपल्या मनाविरुद्ध काम करावं लागतं. तर यूट्यूबमध्ये एवढं सॅटिस्फॅक्शन असतं की आपल्याला आपल्या मनासारखं काम करता येतं, आपल्या वेळेनुसार आपण करू शकतो. फक्त एवढे की तुम्हाला जे आवडते ते तुम्ही कोणतंही क्षेत्रातलं, कोणत्याही कॅटेगरीचं तुमच्या आवडीचं चॅनल चालू करून तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता. त्यामुळे इथे तुमच्यावर कसलंच बंधन नसतं, वेळेचं बंधन नसतं. तुम्हाला हेच करायचं, ते सगळं फक्त तुम्ही डिसाईड करता. तुम्ही स्वतःच्या बुद्धीचं, म्हणजे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन भेटतं, काय होतं, पण ते एक बेसिक लिमिट असतं त्याला. तसं यूट्यूबमध्ये अजिबात नाही आहे. तुम्ही जितकं तुम्हाला ग्रो कराल, स्वतःला जितकं एन्हान्स कराल, जितकं स्वतःला छान प्रकारे प्रेझेंट कराल, तितकं तुमची पण ग्रोथ होणार आहे. पर्सनली माझं एक्सपिरियन्स सांगते, माझं स्वतःमध्ये खूप चेंज झालेले आहेत यूट्यूबमुळे.
त्यामुळे घरामध्ये खूप चेंज झालेले आहे. इवन आता करिअरमध्येही होऊ शकतात जेव्हा आपलं चॅनल ग्रो होईल त्यावेळेस किंवा आपल्याला सक्सेस भेटेल त्यावेळेस. मग त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही जर तुमच्या आयुष्यातला काही काळ तुम्ही यूट्यूबला देऊ इच्छित असाल तर निःसंकोच द्या. फक्त एकच मला इथे महत्त्वाची टीप तुम्हाला सांगायची, जर तुमचा इन्कम सोर्स हा फक्त तुम्ही करणाऱ्या कामावर डिपेंड असेल तर प्लीज पूर्णपणे डेडिकेशन किंवा पूर्णपणे एक असं करू नका. तुमच्यासाठी जर इम्पॉर्टंट असेल सध्या तुम्हाला इन्कम मिळवणं, तर तुमचा जॉब एखादा तुम्ही करू शकता. तो करत तुम्ही यूट्यूब करू शकता, कारण तुम्हाला तिकडे तुमच्या वेळा सांभाळायच्या आहेत. पण यूट्यूबमध्ये तुम्हाला अजिबात नाही. तुम्ही अगदी रात्रीसुद्धा शूट करून तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेत व्हिडिओ अपलोड करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला इन्कम महत्त्वाचा असेल तर जोपर्यंत तुमचा यूट्यूबचा इन्कम सुरू होत नाही तोपर्यंत तुमचा हातातला जॉब, नोकरी जे काही तुम्ही करत असाल ते अजिबात सोडू नका. ते धरूनच करा. आणि ज्यांना असं वाटतं की ठीक आहे मला जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा भेटेल, पण मला फक्त यूट्यूबलाच वेळ द्यायचा आहे, तर ऑफकोर्स तुम्ही देऊ शकता. फक्त आपण म्हणतो ना की आपल्या गीतेमध्ये एक लाईन आहे किंवा एक जो श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, तर त्याच श्लोकावरतीच तुम्हाला काम करायचं आहे की काम करत राहायचं आहे. आणि असं पण म्हणू शकत नाही की फळाची अपेक्षा करू शकत नाही, ती असते प्रत्येकाला. फक्त एवढी आपल्याची उत्सुकता असते ना, ती थोडीशी आपल्याला कंट्रोल करावी लागते, की आपल्याला लगेच केलं की फळ पाहिजे असतं. तर ह्याच्यासाठी मी सांगितला हा श्लोक. तुम्हाला करत राहायचं आहे, पण अपेक्षा तर करायची, पण इतकी अपेक्षा नाही करायची की मी आज व्हिडिओ टाकला तर उद्या व्हायरल होईल आणि मला परवापासून पेमेंट येईल. इतकं नाही. तुम्हाला तितकं जोपर्यंत एवढं ठरवायचं की जोपर्यंत मी सक्सेस होत नाही तोपर्यंत मला 100% द्यायचं आहे आणि मी ते करणार आहे. जिद्द आणि तुमचा ठाम निश्चय तुम्हाला नक्की यश मिळवून देईल. आणि आज मीही सुद्धा त्याच्यावरतीच काम करते. जर दुसरी गोष्ट आता मला तुम्हाला सांगायचं की अजिबात मला पुन्हा एकदा क्लिअर करायचं, माझं अजिबात असं म्हणणं नाही की मी जो वेळ यूट्यूबसाठी दिला आहे तो माझ्या आयुष्यातला बरबाद झाला आहे किंवा मी वाया घालवला आहे, असं अजिबात नाही. आत्ता आपण म्हणतो ना की अगदी मैलांचा प्रवास करत आज मी इथपर्यंत आले असं म्हणेन. आणि अगदी थोडासा काही किलोमीटरचा प्रवास राहिला आहे माझा फक्त सक्सेस मिळवण्यापर्यंत, तर हा वाया गेला असं म्हणू शकत नाही. तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशनपर्यंत जर पोहोचायचं आहे तर समज ते 10 किलोमीटरचं अंतर असेल तर आज मी 7 किलोमीटरपर्यंत आली आहे. मग हे 7 किलोमीटरपर्यंत जे मी चालली ते वाया गेलं असं म्हणू शकतो का? पण नाही. तुम्हाला पुढचे 3 किलोमीटर अजून गाठायचे आहेत. त्यामुळे ते अजिबात वाया गेलेलं नाही. कारण यशाच्या दृष्टीने किंवा आयुष्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्याग केलेली वाटचाल ही कधीच वाया जात नाही. ती कधीतरी फळाला येते. त्यामुळे असं अजिबात नाही, यूट्यूबसाठी दिलेला वेळ कधीच वाया जाणार नाही. ते कधीतरी सत्कारणी लागेल. आता ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या चॅनलवर सध्या जास्तीत जास्त व्ह्यूज असलेला नंदेच्या लग्नातील नवरीच्या साड्यांचा व्हिडिओ. तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर जवळपास त्याला 1-1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तो काही दिवसांपासून जास्त व्ह्यूज येत आहेत त्याला. तो जेव्हा मी अपलोड केलेला तेव्हा त्याला अजिबात व्ह्यूज आले नव्हते. काही थोडेफार व्ह्यूज येऊन थांबला होता. तर हेच मला सांगायचं की तुम्हाला चॅनल चालू केल्यानंतर व्ह्यूज येणार नाही. पण कधी कधी काय होतं की आपला लेटेस्ट व्हिडिओ पण व्हायरल जातो, पण कधी कधी अगदी जुना व्हिडिओ विचारही केलेला नसतं की ह्या व्हिडिओला काय व्ह्यूज येणार आहेत, पण अचानक तो व्हिडिओ तुमचा व्हायरल होतो. आणि हे सत्य आहे, होतच असतं. त्यामुळे तुम्ही दिलाय तो आधीचा वेळ वाया गेला असं समजू नका. त्यातला कुठलाही व्हिडिओ तुमचा व्हायरल होऊ शकतो कधीही. त्यामुळे पेशन्स ठेवा, सातत्याने काम करा. तर आता ज्या मी चुका केल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक म्हणजे मी सुरुवातीला सगळ्यात पहिली मूर्खपणा जो केला तो म्हणजे की आपल्या चॅनलची लिंक मी जास्त लोकांपर्यंत नाही, पण काही मोजकं फ्रेंड सर्कल होतं, मोजके रिलेटिव्ह जे काही कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअपमध्ये होते तिथे मी शेअर केलं. पर्सनली नाही केलं, स्टेटसला ठेवले. पण झालं असं, त्या लोकांनी सबस्क्राईब केलं, पण लोक पाहतच असं नाही. फ्रेंड्स सर्कल, रिलेटिव्स वगैरे यांना अजिबात घेणं देणं नसतं की तुम्ही काय करताय काय नाही. ते फक्त नावं ठेवण्यासाठी किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये काय चुका काढायच्या ते काढून हे असे कपडे घातले होते, हिने असं केलं होतं, ही असे करायला गेलेली, ती तसं करायला गेलेली, हे व्हिडिओतून फक्त इन्फॉर्मेशन घेऊन गॉसिपचा विषय मिळवण्यासाठी फक्त व्हिडिओ कधीतरी पाहिले जातात. ते पण थंबनेलवरून ठरवलं जातं की पाहायचं की नाही. तर काही जण त्यातले सबस्क्राईब करतात, काही जण तर असे महानग असतात व्हिडिओ पाहण्यापुरतं सबस्क्राईब करतात, व्हिडिओ पाहून झाला अनसबस्क्राईब करायचं निघून जायचं. त्यामुळे अशी चूक अजिबात करू नका. ह्यामुळे आपल्या चॅनलची रीच डाऊन होतो आणि चॅनेलवरती वाईट परिणाम होतो. कारण हे लोक सबस्क्राईब तर करतात पण व्हिडिओ पाहत नाही. जर पाहिला तर स्किप करून पाहतात किंवा मग डायरेक्ट पुढे निघून मागे ओढून असं पाहतात. असं व्हिडिओ पाहून उपयोग नाही आहे. तुमचा ना वॉच टाईम कंप्लीट होतो, ना तुम्हाला व्ह्यूज प्रॉपर येतात, तुम्हाला प्लस इनव्हॅलिड क्लिकचं रिमार्क येऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी टाळा. फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये अजिबात पाठवू नका, लिंक शेअर करू नका, कुणाला सांगूही नका. आणि प्लस त्यांचे टोमणेसुद्धा ऐकावे लागतात. काही दिवसांनी भेटले, झालं का नाही तुझं चॅनल मॉनिटाईज, भेटले का नाही पैसे, ह्या गोष्टींची किरकिर जी असते ती वेगळीच असते. पण ते आपल्यापुरतंच मर्यादित नसतं. व्हिडिओ पाहतात यूट्यूबवरती आणि कमेंट्स करतात घरी जाऊन, अशा प्रकारचे सुद्धा महानग असतात. जे व्हिडिओ तर तुमचे यूट्यूबवरती पाहतील पण तुमच्या घरी येऊन कमेंट करतील. जर तुम्ही बाहेर राहत असाल तर तिथे तुमच्या गावी जाऊन किंवा तुमच्या घरच्यांसमोर, फॅमिलीसमोर तिथे एखाद्या गोष्टीवरती कमेंट करतील की तिने असा व्हिडिओ टाकलेला, त्याने असा व्हिडिओ टाकलेला, त्या व्हिडिओत हे दाखवलं, असं केलं, तसं केलं, असं असतं.
त्यामुळे अशा लोकांना अजिबात शेअर करू नका, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की ते व्हिडिओ प्रॉपर बघत नाहीत, त्यामुळे चॅनलवरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो. सबस्क्रायबर तर सुरुवातीचे भेटतात, पण त्याच्यानंतर वाढत नाहीत. जर तुमचे व्हिडिओज प्रॉपर बघितले गेले, जास्त त्याचं ॲव्हरेज ड्युरेशन जर जास्त असेल, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, तरच तुमचा व्हिडिओ पुढे पाठवला जातो, यूट्यूबकडून प्रमोट केला जातो. त्यामुळे ज्या जेन्युइन लोकांपर्यंत जायला पाहिजे त्या लोकांपर्यंत तो जात नाही. असे लोक आदलेमधले हे करतात, त्यामुळे अजिबात शेअर नाही करायचा. दुसरी गोष्ट, कंटिन्युटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माझं काय झालं की मी हे चॅनल चालू केलं जेव्हा लहान होता आणि 6 महिन्याचा अगदी, आणि त्यानंतर मग चॅनल चालू केल्यानंतर काही दिवस रेग्युलर. प्लस तुम्हाला तुमचं जे कंटेंट आहे ना ते महत्त्वाचं ठरवणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही ठरवलं ते इतकं विचार करून ठरवा, त्याच्यावर तुम्ही कंटिन्युअस न थांबता व्हिडिओ करू शकाल. नाहीतर एखादं कंटेंट आपण जोशमध्ये येऊन ठरवतो, 4-5 व्हिडिओ बनवतो, 10 व्हिडिओ बनवतो, 20 व्हिडिओ बनवतो, नंतर आपल्याला सुचत नाही की आता काय करायचं, आता कुठले व्हिडिओ बनवायचे. मग आपण कॅटेगरी चेंज करतो, टॉपिक चेंज करतो, मग इकडे तिकडे ऑडियन्स चेंज होतो, तर त्याचा खूप वाईट इम्पॅक्ट पडतो. एकाच कॅटेगरीचं जर तुम्ही कंटिन्युअस व्हिडिओ टाकत गेलात सातत्याने, तर तुम्हाला ऑडियन्स गेन करण्यासाठी, तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी, वॉच टाईम वाढवण्यासाठी खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे कंटेंट व्यवस्थित विचार करून चॅनलची थीम, कंटेंट निवडा, तुमचा विषय निवडा. त्यानंतर दुसरी गोष्ट जी की मी सांगितली, कंटिन्युटी. माझं पण काय झालं की माझी कंटिन्युटी खूप वेळा ब्रेक झालेली आहे. जसं की मला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, मी काही मुद्दाम केलं असं नाही. माझं कसं होतं की मला घर, फॅमिली वगैरे सगळं बघून करायचं, त्यामुळे इतका वेळ देता येत नव्हता. त्यावेळी बाळही लहान होतं, बाळाला बघत बघत करणं शक्य नव्हतं. मध्येच काहीसे प्रॉब्लेम आले, बरेचसे विचित्र एक्सपिरियन्स आले, आणि शक्यतो मी माझ्या चॅनलवरती बरेच ट्राय करते की जितकं होईल तितकं पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, माझ्या ऑडियन्सपर्यंत. त्यामुळे ज्या गोष्टी निगेटिव्ह, असं नाही की माझ्या बाबतीत सगळंच पॉझिटिव्ह घडतं, बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टींना सुद्धा सामोरं जावं लागतं, पण त्या गोष्टी आम्ही शेअर करत नाही चॅनलवरती. तर अशाच काही परिस्थिती आल्या, काही गोष्टी उद्भवल्या, त्यामुळे मला मग नंतर म्हणजे त्यातले काही व्हिडिओ पण मी अपलोड केले की मी जसं की जॉब सुरू केला वगैरे, मग त्यावेळी जॉब, घर, लहान बाळ आणि मग प्लस चॅनल हे माझ्याकडून हँडल होत नव्हतं. अगदी 15-15 दिवसाचा गॅप पडायला लागला व्हिडिओमध्ये, त्यामुळे परत माझं चॅनल पूर्ण डाऊन झालं आणि खूप वाईट इम्पॅक्ट पडला चॅनलवरती. पुन्हा 3 महिने जेव्हा मी जॉब केला तेव्हा बरेच व्ह्यूज डाऊन झाले, चॅनल पूर्ण मागे पडलं. तेव्हा मी विचार केला, चला जाऊ दे की आता थोडं स्किपच करूया आणि आपण जॉब कंटिन्यू करूया. पण असं लक्षात आलं की बाळाचे प्रॉब्लेम व्हायला लागले आणि इतर बरेचसे फॅमिली प्रॉब्लेम समोर आले की ज्यांनी मी निर्णय घेतला किंवा मिस्टरांनी मी की जॉब करणं योग्य नाही, जॉब सोडून द्यायचा, आणि मग सोडला. मला हेल्थ इश्यू पण खूप झाले, त्यामुळे मग पुन्हा मी काही दिवस गॅप घेतला. नंतर विचार केला की नाही, हेच एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जिथे मी कसंही रात्रंदिवस काम करेन, मुलांना बघून घरात कसंही, आणि मी याच्यावरतीच काम करेन. पुन्हा मी कंटिन्यू आले चॅनलवरती. त्याच्यानंतर जर असेच काही छोटे मोठे प्रॉब्लेम आले की थोडा कधी कधी गॅप पडायचा, त्यामुळे चॅनलवरती इम्पॅक्ट झाला वाईट पूर्णपणे. म्हणजे कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे. कंटिन्युटी ब्रेक झाली की आपोआप व्ह्यूज डाऊन होतात आणि तुमची लिंक तुटते चॅनलची. तर तसं काही अजिबात करू नका, जे मी केलं, माझ्या चुका झाल्याच्या. शक्यतो जसं आपण जॉब करताना पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवतो, प्रयत्न करा यूट्यूबवरती काम करताना सुद्धा तुमचं यूट्यूब आणि पर्सनल लाईफ, जे पडद्यामागचं आहे, तुमच्या कॅमेऱ्याच्या मागचं जे लाईफ आहे त्याच्यामध्ये बॅलन्स करण्याचा. आता मी थोडा बॅलन्स करत आली आहे, त्यामुळे कंटिन्युअसली येते, जसं डेली असो किंवा 1 दिवस 2 दिवस ॲड करून का होईना व्हिडिओज येतात. तर आत्ता हे कुठं मी शिकते, तर ते आपण आपल्या स्किलने शिकतो, कुणीही आपल्याला सांगू शकत नाही की असं कर तसं कर. आपल्यालाच ते करत कळून जातं की कसा वेळ काढायचा, कुठे कसा वेळ द्यायचा, जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या आणि यूट्यूबला कसा वेळ द्यायचा. तसंच माझ्या बाबतीतही घडत गेलं. त्यामुळे मग एक गोष्ट नक्कीच ठरवतानाच ठरवा की यूट्यूबसाठी वेगळा वेळ कधी द्यायचा आहे, फॅमिली, जबाबदारी ह्या गोष्टींसाठी वेळ कसा काढायचा आहे. तर तुम्ही यूट्यूबवरती कंटिन्यू राहू शकाल आणि तुम्हाला लवकर सक्सेस मिळण्यासाठी मदत होईल. तर ही एक महत्त्वाची गोष्ट झाली की यूट्यूबवरती कंटिन्युअस असणं महत्त्वाचं आहे. चॅनलचं थीम, कंटेंट निवडणं खूप महत्त्वाचं आहे विचार करून. ह्या गोष्टी जर असतील तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. नेक्स्ट म्हणजे चॅनलचं टायमिंग व्हिडिओचं एकच ठेवा, किंवा मग अल्टरनेट एखादं दुसरं टायमिंग ठरवा की या वेळेला जर व्हिडिओ नाही आला तर या वेळेला येईल, असं काहीसं टायमिंग तुम्ही ठरवा. तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत ती माहिती द्या आणि त्याप्रमाणे म्हणजे ऑडियन्सला कळू देत. तर ह्या गोष्टी थोड्या तुम्हाला पाळायच्या आहेत, तर तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल. दुसरी गोष्ट, प्रत्येक म्हणजे वेळा ह्या गोष्टी घडतात आणि पर्सनली मी कधीच नाही ही गोष्ट केलेली, पण माझ्याबरोबर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. जे काही नवीन क्रिएटर असतात, नवीन यूट्यूबर असतात, ते काय करतात की प्रत्येक चांगलं थोडासा 1000च्या वर 2-3 हजार, किंवा मग काही मोठे क्रिएटर असतात त्यांचेसुद्धा व्हिडिओ पहिल्यांदा काय करतात की मोठे क्रिएटरच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करतात की मी चॅनल सपोर्ट केला आहे, माझं पण नवीन चॅनल आहे, मला सपोर्ट करा. किंवा मग ऑडियन्सला सांगितलं जातं की तुम्ही यांचे व्हिडिओ पाहता, माझंसुद्धा व्हिडिओ पहा, माझंही चॅनल आहे. तर याच्यामध्ये काय होतं की कुणीही जात नाही, कुणी पाहत नाही. एखाद दुसऱ्या जर तिथला ऑडियन्स तुमच्याकडे आला तर ते त्यानंतर मोठे क्रिएटर झाले, काही जण असे विचार करतात की आपल्यासारखे स्ट्रगलर क्रिएटर त्यांच्या जवळ जाऊन आपण त्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट करूयात की मला सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. तर
अजिबात होत नाही, कारण माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. काही जणांचे मला सुद्धा तशा कमेंट आल्यात, मी सुद्धा त्यांचे चॅनल सबस्क्राईब केलेत. तर अगदीच ज्यांचे व्हिडिओज मला सतत दिसतात, नजरेखालून जातात, त्यांचे व्हिडिओज मी पाहते, सातत्याने जसं जमेल तसं कमेंटसुद्धा करते. पण काही असे आहेत की अगदी सुरुवातीला मी चॅनल चालू केलेलं आहे, जे मला कमेंट आले, मी सबस्क्राईब पण केलेले आहेत, पण मला वेळच भेटत नाही. म्हणजे माझा ऑनेस्टली एक्सपिरियन्स सांगते, कोणताही क्रिएटर यूट्यूबवरती असेल त्यांना दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायला अजिबात वेळ नसतो. तुम्ही जर क्रिएटर असाल तर तुम्हाला कळत असेल की आपलं घरातल्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या पार पाडून, घरातलं सगळं आवरून यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, अपलोड करणं, XYZ ज्या काही गोष्टी खूप त्याला वेळ लागतो, खूप हे करावं लागतं. त्यातून अशा नवीन क्रिएटर्सचे व्हिडिओ पाहण्यात कुणीच वेळ घालवत नाही. कारण असं, त्याच्यातून काही व्हिडिओजमधून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, पण आपल्यासारखे जेव्हा स्ट्रगलर असतात, असा जेव्हा आपला समज असतो ना, तेव्हा लोक हा विचार करतात की ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे अशा मोठ्या क्रिएटरचेच व्हिडिओ पाहिले जातात किंवा ज्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले जातात तसे. आता आपल्यासारख्यांचे व्हिडिओ शक्यतो जास्त कोणी पाहत नाही, त्यामुळे जो आपल्याला ऑडियन्स मिळवायचा आहे ना, तो बेसिक जेन्युअन जो स्वतःहून आला पाहिजे. आपले व्हिडिओ त्यांना आवडले पाहिजे. जबरदस्ती एखाद्याच्या चॅनलवर जाऊन आपण असं करून अजिबात उपयोग नाही, कारण प्रत्येकाला ज्याचं त्याचं पडलेलं असतं. कदाचित तुमची कॅटेगरी वेगळी असते, त्यांची कॅटेगरी वेगळी असते. तसं मग मी एखाद्या कुकिंग चॅनलच्या खाली जाऊन जर कमेंट केली, मी तुम्हाला सपोर्ट करा, तुम्ही मला सपोर्ट करा, ऑब्व्हियसली त्यांना कुकिंग चॅनल आहे म्हटल्यानंतर त्यांचा कुकिंगचे व्हिडिओज पाहण्यातच त्यांना इंटरेस्ट असणार. कुकिंगचे मोठे चॅनल ते पाहणार. ब्लॉगरचं चॅनल का पाहतील? कारण त्यातून त्यांना काहीच इन्फॉर्मेशन भेटणार नाही किंवा काहीच फायदा होणार नाही कुकिंग चॅनलसाठी. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या. जर करायचीच असेल अशी कमेंट, तर निदान आपल्या कॅटेगरीच्या व्हिडिओ खाली किंवा कॅटेगरीच्या क्रिएटरच्या खाली जाऊन कमेंट करा. आता मी सुद्धा बरेच चॅनल सबस्क्राईब केले, पण काही जे ब्लॉगर आहेत त्यांचेच चॅनल मी पाहते, अगदी नवीन असो किंवा मग मोठे क्रिएटर असो. आता जे नवीन आहेत त्यांचे चॅनल मी ह्यासाठी पाहते की मला असं वाटतं की ज्या चुका माझ्याकडून होत आहेत, जर ह्यांच्याकडून होत असतील तर मी त्यांना सजेशन देऊ शकते किंवा काही मार्गदर्शन करू शकते. तर बऱ्याचशा दोघी तिघी जणी आहेत ज्यांना मी त्यांच्या चॅनलवर जाऊन कमेंट करते, जेव्हा मला वाटेल की ह्यांना थोडंसं आपल्याला सांगावं की हे असं असं आहे, तर तुम्ही हे करा, तर त्यांना सांगते. एक दोघींचे माझ्याकडे पर्सनल कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना मी पर्सनली सुद्धा सांगते. तर हेच की मी ब्लॉगिंगचं चॅनल आहे म्हणजे मी पण ब्लॉगरचं चॅनलच फॉलो करते. त्यामुळे असं अजिबात करू नका, त्यामुळे तुमच्या व्हिडिओवरती खूप इम्पॅक्ट पडतो वाईट. चॅनलवरती कोणीही व्हिडिओ पाहत नाही आणि फक्त सबस्क्रायबर वाढतात आणि वॉच टाईम कंप्लीट होत नाही. तर ह्या ज्या सगळ्या चुका ज्या मी केल्या, त्या म्हणजे ही जी शेवटची चूक आहे ती मी केलेली नाही. मी आजपर्यंत कुठल्याच कुठल्याच क्रिएटरच्या म्हणजे व्हिडिओ खाली जाऊन मोठा असो छोटा असो असं लिहिलेलं नाही आहे की मी सपोर्ट केला किंवा मला सबस्क्राईब करा, माझं चॅनल बघा, अजिबात नाही. माझ्या व्हिडिओमधूनच मी सांगते तेवढंच की मला सपोर्ट करा किंवा सबस्क्राईब करा, एवढंच असेल. पण दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन अशा कमेंट मी करत नाही, तर त्या तुम्हीही करू नका. बाकीच्या ज्या चुका मी सांगितल्या, जसं कंटिन्युटी ब्रेक झाली माझी, चॅनलचं कंटिन्यूअस नाही राहिलं, फॅमिली सर्कलमध्ये वगैरे इकडे तिकडे मी शेअर केलं, तर ह्या गोष्टी माझ्याही चुकल्या ज्याने मला आतापर्यंत प्रॉब्लेम आला मॉनिटायझेशनसाठी. कारण मध्ये माझे चॅनलचे व्हिडिओ इतके व्हायरल जात होते, म्हणजे मला आज व्हिडिओ टाकला तर उद्या दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी म्हणजे 1000-2000च्या वरती व्ह्यूज जायचे आणि खूप छान व्हिडिओज पडायचे. पण नंतर जसं माझी कंटिन्युटी ब्रेक झाली तसं व्हिडिओचे व्ह्यूज इतके कमी झाले, 20-30 अगदी असे व्ह्यूज यायला लागले. त्यामुळे मग पुन्हा शून्यापासून परत सुरुवात करावी लागते आणि पुन्हा तो टप्पा गाठायसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न करावा लागतो. यासाठी एकच गोष्ट असते की सबस्क्रायबर बेस तोच राहतो, सबस्क्रायबर तेवढेच राहतात, पण वॉच टाईमसाठी तुम्हाला पुन्हा सुरुवातीपासून करावी लागते. म्हणजे साहजिकच की पहिल्या वॉच टाईममध्ये ते काउंट होत जातं, पण जर पहिले व्ह्यूज आहेत तसे जर व्ह्यूजच पुढे आले नाही तर तो वॉच टाईम साहजिकच डाऊन होणार आहे. त्यामुळे व्ह्यूज आणणं महत्त्वाचं आहे. वॉच टाईम आपोआप वाढत जातो, कारण एकदा व्ह्यूज आले व्हिडिओवरती तुमच्या एंगेज झाले ऑडियन्स की तुम्हाला तुमचं वॉच टाईम आपोआप वाढवता येतं किंवा वाढतं. त्यासाठी व्ह्यूज आणणं किंवा व्ह्यूज येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जितके तुमचे व्ह्यूज येत असतील ते अजून वाढतील कसे याच्यावरती प्रयत्न करा, तसे कंटेंट देण्याचा प्रयत्न करा, सर्च करा टॉपिक इकडून तिकडून काही करा, पण मेहनत खूप करा. आणि असा अजिबात विचार करू नका, डिमोटिवेट तर अजिबात होऊ नका. मी सुद्धा 2 वेळा झालेली आहे डिमोटिवेट खूप. अजूनही कधी जेव्हा चॅनल बघते तेव्हा खूप असं वाटतं मी जसे चॅनल बघते की काही नवीन चॅनल माझ्या चॅनलच्या नंतरचे सुद्धा ग्रो झालेत छानपैकी. काही मॉनिटाईज एक तर दोघी तिघी जण आहेत, इतक्या छान त्यांचं चॅनल चालतं ना, म्हणजे मी आता नाव घेणार नाही त्यांचं, कारण ऑब्व्हियसली त्या खूप मोठ्या क्रिएटर झालेल्या आहेत. त्यांना म्हणजे प्रमोशन्स वगैरे पण येतात, आता प्रमोशन्स व्हिडिओ वगैरे करतात, इन्स्टाला असो किंवा मग यूट्यूबवरती असो. तर असे 2-3 चॅनल होते मी पाहत होते, ते एवढे छान ग्रो झाले. त्याचं कारण हेच की ते वेळ देऊ शकले तेवढा. माझं एकच कारण होतं, सगळ्यात मुख्य कारण जे होतं ते म्हणजे की कंटिन्युअस नव्हते मी, कंटिन्युटी सतत ब्रेक व्हायची माझी, त्यामुळे माझं चॅनल ग्रो झालं नाही.
आणि आता छान सपोर्ट भेटतोय तुमचा. पण बरेचदा अजूनही असं वाटतं की अजून तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट भेटला पाहिजे. आणि आपले तर 1K कंप्लीट झालेले आहेत. आता लवकरच चॅनल मॉनिटाईज व्हावं एवढंच माझी आशा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पाहत राहा, एवढंच मी सांगेन. आणि कुणीही डिमोटिवेट अजिबात होऊ नका. एक दिवस नक्की यश मिळेल. ह्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आणि काम करायचं. आणि ते आहे. यूट्यूबवरती एवढे सक्सेसफुल यूट्यूबर आहेत, प्रत्येकाचं हेच आहे. सुरुवातीला कुणालाच व्ह्यूज येत नाही, कुणालाच वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, कुणालाच तेवढं म्हणजे व्ह्यूज ड्युरेशन वगैरे भेटत नाही. तर जसं तुम्ही सातत्याने काम कराल, दिवसेंदिवस तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कराल. आता बघा 3-3, 4-4 वर्ष फक्त काम करूनही उपयोग नाही. जर तुमचं चॅनल पहिल्या दिवशी होतं तसंच जर 3 वर्षानंतरही असेल तर अजिबात ग्रो होणार नाही किंवा तुम्हाला सक्सेस भेटणार नाही. दिवसेंदिवस तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली असेल, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ॲड केल्या असतील, चांगल्या प्रतीने प्रेझेंट केलं असेल, म्हणजे जसं आजचा व्हिडिओ त्याच्यापेक्षा उद्याचा बेटर, परवाचा बेटर असं करत जाल तर नक्की तुम्हाला यश भेटेल. त्यामुळे वेगळेपण, सातत्यपणा, कंटिन्युटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचं आहे. आणि संयम, ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही यूट्यूबमध्ये नक्कीच सक्सेस व्हाल, नक्कीच तुम्हाला यश भेटेल. त्यामध्ये अजिबात दुमत नाही आहे. आणि यूट्यूबसाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नाही, हे माझं पर्सनल मत आहे. कधीच यूट्यूबसाठी दिलेला वेळ आयुष्यातला बरबाद होतो किंवा वाया जातो असं मी अजिबात म्हणणार नाही. फुल न फुलाची पाकळी तुम्हाला वेळ आल्यावरती भेटतेच भेटते. आणि ह्याचे शाश्वत उदाहरणं आपल्यासमोर कितीतरी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघून काम करा. आणखीन एक गोष्ट, पेशन्स जर तुम्हाला ठेवायचं तर ते कशासाठी ठेवायचे आहेत ही एक गोष्ट तुम्हाला सांगते. बरेचदा असं होतं की मी खूप छान कंटेंट क्रिएट करते, खूप छान व्हिडिओ क्रिएट करते, छान चॅनल खूप ऑनेस्टली ग्रो करण्याचा प्रयत्न करते, मेहनत करते, खूप प्रयत्न करते, पण यश मिळत नाही. तर हे एक गोष्ट मला सुद्धा यूट्यूबची खटकते. तर यूट्यूबची म्हणता येणार नाही, ऑडियन्सची. तर बघा, ऑडियन्सच आता असा झाला आहे बऱ्याच प्रकारे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं पाहायला भेटतं की जे असेच कसेही व्हिडिओ बनवले जातात, ज्याच्यामध्ये काही गोष्टी, ज्या गोष्टी शो नाही केल्या पाहिजे अशा गोष्टी शो केल्या जातात. किंवा मग ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीच नॉलेज भेटत नाही अशा गोष्टी दाखवल्या जातात. आणि निव्वळ टाईमपास, करमणूकही नाही म्हणू शकतो, निव्वळ उगाचच काहीतरी असतं ज्या चॅनलवरती. असे चॅनल खूप ग्रो होतात. अलीकडे म्हणजे मी बघते ना, अगदी नवीन असे चॅनल जरी चालू झाले ना तरी अगदी प्रचंड व्हायरल होतात आणि लोक त्यांना उचलून धरतात, डोक्यावर येतात. आणि जे जेन्युअनली त्यांच्या व्हिडिओतून, आता माझं सुद्धा ब्लॉगिंगचं चॅनल आहे, माझ्या प्रत्येक व्हिडिओतून मी काहीतरी टिप्स देते, काहीतरी ट्रिक्स असतात, शिकवण्याचा प्रयत्न, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करते, ज्या मी फॉलो करते, ज्याने काही गोष्टी इझी होतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, अशा गोष्टी शेअर करते. सण समारंभाच्या काही गोष्टी शेअर करते, किंवा ज्याच्यातून तुम्हाला काही एज्युकेशनल माहिती भेटेल अशी, किंवा गृहिणींना काही फायदा होईल असे व्हिडिओज असतात माझे. पण असं नाही की माझे व्हिडिओ चालत नाही किंवा लोकांना आवडत नाही. ते आवडणारे, फक्त ते त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. ह्याचं कारण असं की ज्या लोकांना ते असे व्हिडिओ आवडत नाही, त्यांच्यासमोर जर हा व्हिडिओ गेला, असे व्हिडिओ गेले तर ते लोक पूर्ण पाहत नाही, स्किप करतात, पुढे निघून जातात. तिथेच आपलं रीच डाऊन होतं. त्यामुळे थोडा स्ट्रगल, ज्यांचे चॅनल हे थोडं तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह देण्याचा प्रयत्न करताय, जितकं पॉझिटिव्ह देताय, चांगलं देताय, असं जर तुमच्या चॅनलवर असेल तर तुम्हाला खूप वेळ पाहावं लागणार आहे वाट. कारण हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच जणींचा हा एक्सपिरियन्स आहे. माझ्याबरोबर ज्या स्ट्रगलर आहेत ना काही जणी, त्यासुद्धा मला बोलतात की ताई आपण इतके छान व्हिडिओ बनवतो, इतके छान टॉपिक डोकं हे करून करून शोधून काढतो, त्याच्यावर इतकं म्हणजे छानपैकी काम करून, एवढे वेळ मेहनत करून व्हिडिओ करतो, पण व्ह्यूज येत नाही. त्याचं कारण हे आहे की अलीकडे लोकांना जास्त इन्फॉर्मेशन किंवा असं शिकण्यासारखं असं पाहायची आवड नाही आहे, किंवा मग तसा ऑडियन्स हा जास्त नाही आहे. तसा ऑडियन्स हा लिमिटेड आहे आणि त्या ऑडियन्सपर्यंत व्हिडिओ जायची आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि त्यामुळे थोडा चांगले चॅनल ग्रो होण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकर भेटतं ते अनंत काळ टिकत नाही, पण उशिराने भेटलेलं आयुष्यभर टिकतं. हा खरा एक्सपिरियन्स आहे माझा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत. त्यामुळे तोच यूट्यूबसाठी पण लागू होतो. तर अगदी लवकरच भेटेल यश असं नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल जास्त दिवस. त्यामुळे एक विश्वास ठेवायचा की आपल्याला जर वेळ लागतोय तर नक्कीच आपल्या बरोबर काहीतरी खूप चांगलं घडणार आहे. आणि कदाचित जास्त वेळानंतर तुम्हाला खूप वेळ लागत असेल आणि तेव्हा जर तुमचं चॅनल ग्रो झालं, तुमचं मॉनिटाईज झालं, कदाचित काही दिवसातच तुमचं पेमेंट येऊ शकेल. कारण तुमच्या चॅनलवरती व्हिडिओज भरपूर असणार आहेत, वॉच टाईम कंप्लीट होऊन तुमचे व्ह्यूज जास्त काउंट होणार आहेत आणि तुम्हाला लवकरच तुमचे डॉलर कंप्लीट होऊन तुम्हाला पेमेंट येईल. तसं जर काही दिवसातच जर चॅनल मॉनिटाईज झालं किंवा लवकर, तर थोडा म्हणजे पेमेंट येण्यासाठी वेळ लागतो, वाट पाहावी लागते. तर असा विचार करा की काहीतरी चांगलं घडणार आहे, त्यामुळे आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे डिमोटिवेट अजिबात होऊ नका आणि असं कोणीही विचार करू नका की यूट्यूबसाठी दिलेला वेळ हा बरबाद होतो, वाया जातो. आणि मीही सुद्धा अजिबात, मला असं कधीच वाटत नाही. हां, फक्त वाईट वाटतं की आपण एवढी मेहनत करतोय पण कधी भेटणार यश, असं फक्त वाटतं. बाकी जे केले ते चुकीचं केलं किंवा वाया गेले असं अजिबात वाटत नाही. त्याबद्दल मला काहीच वाटत नाही, कारण ते मी कसं केलं आहे, कशा परिस्थितीतून केलं आहे हे मला माहिती आहे.
किती काही गोष्टी फेस केल्या, ज्या दिवशी ती योग्य वेळ येईल त्यावेळेस मी त्या गोष्टीसुद्धा शेअर करेन. तर सध्या तर माझं हे आहे की जितकं होईल तितकं पॉझिटिव्हच चॅनलवर दाखवायचं. अजिबात निगेटिव्ह गोष्टी मी शेअर करत नाही. त्यापासून खूप प्रोटेक्ट करते चॅनलला. तर असो, तर कसं वाटलं आजचा एकंदर व्हिडिओ, माझ्या लाईफमधली किंवा यूट्यूब जर्नीमधली ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तरी लाईक करा. जास्तीत जास्त नवीन क्रिएटर्स असे तुमच्यासोबत तुम्हाला जे वाटत असेल त्यांच्यासोबत शेअर करा. फॅमिली सर्कलपर्यंत शेअर करा. ज्यांना नवीन चॅनल चालू करायचं आहे, ज्यांचं आहे असे तुमच्या माहितीतले त्यांच्या सगळ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा खूप सारा फायदा होईल. आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अलीकडे तुमचा खूप छान सपोर्ट भेटतोय, तो सपोर्ट असाच राहू देत. आणि तुमच्या आशीर्वादाने आणि येणाऱ्या अंबिका मातेच्या आशीर्वादाने लवकरच येत्या काळात आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ देत अशी मी आशा करते. आणि तुम्ही सपोर्ट करणार यावरती माझा विश्वास आहेच. तर असाच सपोर्ट राहू द्यात. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि भेटू लवकरच. तर असाच सपोर्ट करत राहा. बाय बाय.